निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आदेश अलख निरंजन निरंजन। कानिफ, तू गुरु मच्छिंद्र गोरक्ष गेहनी त्यांच्यासोबत राहिलास, काय अनुभव होता? गुरुवर असं वाटत होतं त्यांना सोडून जाऊच नाही, परंतु तुम्हालाही शोधायला यायचं होतं. प्रत्येक नाथ म्हणजे एक स्वतंत्र तेज आहे, म्हणून तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. कानिफ, राम 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 राम. तुम्हाला बघितलं आणि सहज भेटायला आलो. तुम्ही कशासाठी आला आहेत हे समजलंय मला. नाही हो, सहजच आलोय. काय माहिती काढायची आहे तुला? माहिती? अहो, कसली माहिती आणि कसलं काय? हे बघ, हे कोण आहेत हे तुला माहिती करून घ्यायचंय ना? हे श्री जालिंदरनाथ आहेत. नाथ परंपरेतलं अत्यंत महत्वाचं नाव. अग्निस्वरूप आहेत ते. तुला प्रत्यय दाखवला असता, परंतु त्यासाठी पात्रता हवी नाही का? माझी चूक झाली. तुम्ही समज ओळखलं नाही. मी इथं थांबणार नाही. मला माफ करा, मला माफ करा. मी आता थांबत नाही इथं. आपण सांगितलेली माहिती मी काढली आहे महाराज. राजधानीत जे ऋषी आले होते त्यांचं नाव जालिंदर नाथ आहे. आता कुठे आहेत ते राजधानीच्या बाहेर थांबले आहेत. म्हणजे आपल्या राज्यातच थांबणार? मला तर असंच वाटतंय. पण ते इथे येण्याचं काय कारण ते माहिती नाही, पण ते प्राण्यांना चारा पाणी देत फिरतात. म्हणजे वनातून चारा पाणी आणतात आणि प्राण्यांना वाटत बसतात.
ते इथे येऊन लोकांची माथी भडकवणार नाहीत याच्यावर लक्ष द्या. नाही नाही, असं कसं होईल महाराज? आज्ञा असावी महाराज. तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे. मला असं काही आवडत नाही, तुला माहिती आहे. आणि आज कसला प्रसाद? मी एक व्रत केलं होतं, त्याचं उद्यापन होतं आज. कसली व्रत करतेस? अहो, तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं म्हणून व्रत केलं होतं मी. म्हणजे भीक मागितलीस देवापुढे? अहो, भीक का म्हणता? प्रार्थना केली मी. आणि देव तुझं ऐकणार? हे बघ, असं काहीही नसतं. जे काही आहे ते आपण आहोत. मला ठाऊक होतं तुम्ही हेच म्हणणार. बरं, प्रसाद घेऊ नका, पण ओवाळून तरी द्या. काही नको, तुझं चालू दे देव देव. मला राज्यात बरीच काम आहेत. जालिंदरचे प्राण्यांवरचे प्रेम इतके अद्भुत आहे की तेच त्याचे ध्यान होऊन जाते. पण तुम्ही म्हणत होता जालिंदर खूप मोठ्या संकटात सापडणार आहे. होय, त्याचा कोणताही दोष नसताना तो संकटात सापडणार आहे. कसले कसले संकट आहे? जालिंदरचे प्राणच धोक्यात येणार आहेत. कोणत्याही नाथांवर अशी परिस्थिती ओढवली नसेल. परंतु मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी, कानिप कोणी साह्याला येणार नाही. प्रत्येक नाथाचा स्वतःचा असा संघर्ष आहे. स्वामी, तुम्ही भोजनासाठी नाही आलात? नंतर करीन मी. राजसभेतून सरळ इकडेच आलात? काही झालं आहे का? लोक इतके अडाणी, मूर्ख आणि अंधश्रद्धाळू कसे असतात, हाच प्रश्न पडलाय मला. आता आपल्या राजवाड्यातही अशी उदाहरणं आहेतच. मी काय म्हणतोय, तू काय म्हणतेस? बरं सांगा तरी. राजधानीत सध्या एकच चर्चा सुरू आहे. तुझ्या कानावर नाही आली का? अहो, मी तर माझ्या कामात इतकी व्यस्त असते की मला इकडे तिकडे बघायला वेळच मिळत नाही. मग सांगून तरी काय उपयोग? अहो अहो पण तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार? तू माहिती काढ, समजेल तुला. अहो असं काय करताय? तुम्ही नाही सांगणार मला? राजधानीत एक साधू आला आहे. त्याच्या डोक्यावर गवताचा भारा होता, पण तो अधांतरी होता म्हणे. काहीही बोलतात लोक. तुलाही असंच वाटतं ना? अर्थात. तुझा हाच स्वभाव आवडतो मला.
तुम्हीही असेच आहात. आपले विचार किती जुळतात ना. पण हे सासूबाईंना समजलं तर लगेच विश्वास बसेल त्यांचा. देवभोळे आहे ती. माते, गोपीचंद, तू तुझं अनुष्ठान संपलं की नाही? नाही अजून. अन्न नाही, पाणी नाही, हे असं करून कसं चालेल माते? अरे उपवास म्हणतात त्याला. पण हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. त्या असल्या पूजा करून माझं काय कल्याण होणार आहे? शिवाय राज्य सुरक्षित आहे, चांगलं आहे, मग कशासाठी? अरे असं म्हणू नये गोपीचंद. परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणजे सगळं नीट होतं. तू माझ्यासाठी देवाकडे काहीही मागणं मागू नको. असं कसं? मी माझ्यासाठी एक मागणं मागितलं आहे महादेवांकडे. माते, तुला काय हवंय तू मला सांग, मी आणून देतो. हे बघ, तुझा संसार आहे, मुलं बाळं आहेत, हा राज्यकारभार आहे. तुझे वडील गेलेत. आता माझी एकच इच्छा आहे बघ, मला माझे गुरु भेटावे. त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा आणि उरलेलं सारं आयुष्य साधनेत घालवावं, हीच इच्छा आहे बघ. काय ग सिंधू, तुझ्या डोळ्यात पाणी का? हे माझ्याशी बोलत नाही, मला भेटतही नाही, मी काय करू? मी रागवतेच गोपीचंदला. नाही, फार काही अपेक्षा नाही माझी, पण माझ्याही कक्षात त्यांनी कधीतरी यावं, 2 शब्द प्रेमाने बोलावेत, एवढंच वाटतं मला. अगं मग बरोबरच आहे. जसा इतर 2 बायकांशी तो चांगलं वागतो, तसं तुझ्याशी त्यांनी चांगलं वागायलाच हवं. माझ्याशीही तसेच वागतात हे. थांबा, आज मी बोलतेच त्याच्याशी. पण या आधीही तुम्ही त्यांच्याशी बोलला होतात ना, तरी ते काही दिवस चांगलं वागतात आणि मग त्या आपल्या लाडक्या पत्नीसोबतच राहतात. काय करावं या गोपीचंदचं? बरं, तुम्ही काळजी करू नका. आणि तू रडू नकोस ग. बरं मला सांगा, राजवाड्याबाहेर तुम्ही कोणा ऋषींना पाहिलेत का?
नाही, पण हे प्रधानजी सोबत काहीतरी बोलत होते. मला काही नाही माहिती. बरं, मी गोपीचंदशीच बोलते. लोमावती, लोमावती, मला बाहेर जायला हवं. स्वामी, आपण माझ्यासोबत अजून काही वेळ थांबावं. मलाही असंच वाटतं. आणि तुझ्यासोबत कितीही वेळ थांबलो तरी माझं मन काही भरत नाही. माझंही असंच आहे. मला तर वाटतं सतत तुमच्या सोबत असावं. मग राहायचं सोबत सतत. पण तुमच्या इतरही पत्नी आहेत की, त्यांचं काय? आणि आधीच त्यांची तक्रार असते की तुमचं माझ्यावर अधिक प्रेम आहे. पण ते तर उघड आहे, त्यात खोटं काय? गोपीचंद, माते, मला निरोप द्यायचा, मी आलो असतो. गोपीचंद, तेवढा वेळ नव्हता. माझं तुझ्याकडे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. असं काय काम आहे? राज्यात कोणी दिव्य ऋषी आले आहेत. तुला त्यांच्याबद्दल काही ठाऊक आहे का? माझ्या कानावर आलेत त्यांचे चमत्कार. त्यांचं काय? ते कोण आहेत? त्यांचं नाव काय? आपल्याला कळायला हवं. मी तात्काळ माहिती काढून देईन. आणखी काही? हे बघ, कावेरी आणि सिंधू या देखील तुझ्या पत्नी आहेत. त्यांच्याही कक्षात जात जा. त्यांच्या प्रती तुझी पती म्हणून जी कर्तव्य आहेत तीही पूर्ण कर. म्हणजे माझ्याविषयी त्यांनी तुझे कान भरले का? त्यांनी कशाला काही सांगायला हवंय? मला दिसतंय ना ह्या लोमावतीच्या किती आहारी गेलायस ते. सासूबाई, कसं आहे ना, प्रेम मागून मिळत नाही, ते असावं लागतं. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. लोमावती माझा पुत्र आहे तो. आणि मी त्याला सांगतेय. बरं, वाद नको. मी ध्यानात ठेवतो माते. आता आपण इथेच थांबू.
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन